नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 13वा. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. नमोजी गणेशा लंबोदरा शूर्पकर्णा श्री विघ्नहरा साह्य करी दातारा न्यावे कार्य सिद्धीस. देवी सरस्वती माऊली धरी कृपेची सावली जोडूनी बुद्धांजली प्रार्थना तुला करीत असे. सद्गुरू रायांच्या कृपेने चाले माझी लेखनी अधिक मास महात्मे कहाणी चालले असे निवेदन. सुतांनी सांगितले ऋषीवरास आता सादर श्रवणास नारायण ऋषी नारदास सांगते झाले काय ते. एक दृढधन्वा नावाचा भूपाल पदरी जोडून पुण्य निर्मळ भोग भोगुनी ते सकळ जाता झाला वैकुंठा. त्याचे कसे झाले उद्धरण, कसे टळले त्याचे जन्ममरण, कोणती उपासना साधन सोडिता झाला तो राया. हय नावाची एक नगरी चित्रधर्म तेथे राज्य करी, भोगी सुख वैभवे सारे पराक्रमी तो विख्यात. त्या राजाचा दृढधन्वा पुत्र जो की असे महागुणवंत विद्या कला संपादून येत झाला गुरूंकडून. निज पुत्रांची पाहुणी तयारी कला कौशल्य आणि हुशारी चित्रधर्म राय सत्वरी तयास गादीवर बसविती झाले. पुत्रावरी राज्यकारभार सोपविला राजा वनास जाता झाला कराया ईश्वर उपासनेला जन्म सार्थक साधावया. पूर्वी यापरी अनेकांनी सार्थकता केली जन्मा येऊनी त्यांनी त्या श्रीहरींचे स्थान मिळविले उत्तम भक्तीने. चित्रधर्माने तोच विचार करून त्यागिले नगर राहिला वनी मुरलीधर श्यामसुंदर जोडीला अंतरी वनामध्ये. करता ईश्वर साधना जप तप करीत उपासना अंती राजा वैकुंठ गमना करता झाला हरिकृपे. चित्रधर्म राजाच्या निर्वाणाचे वृत्त समजता पित्याचे मनी हर्ष शोकाचे भाव दोन्ही उमटले दृढधन्वांच्या. हर्षाला मनी पिता उद्धारला म्हणून परी डोळ्याला आले पाणी येही पितृयोगाने पित्याचे उचित श्राद्ध कर्म करुनी. पुत्र आपला स्वधर्म आचरे राज्यपालन धर्म करी मोठ्या आदरे. दृढधन्वा राजा अतिथोर उत्तम चालवी कारभार. त्याचे प्रेम प्रचवर होते आपल्या अपार पुत्राप्रमाणे. विदर्भ नगरीची राजकन्या गुणसुंदरी नामे भार्या लाभली. सुखी राजा नांदत होता तिजसवे ईश्वर कृपेने 4 पुत्र झाले. चित्रवाक चित्रवाह श्रेष्ठ मानी चित्रमंडळ त्याप्रत. अनेक एकती एक कन्या कन्यापुत्र राज्यसंपत्ती. भार्या सुंदर प्रेमळ मूर्ती हात जोडून वैभवे असती. सदा त्याचे दारापासी दृढधन्वा विचार करी मनात काय पुण्य माझ्या पदरात म्हणून हे सुख वैभव मजप्रत लाभले. या जन्मी नाठवे कोणते दान दिले नाठवे कोणते पुण्य जोडले म्हणून हे भाग्य लाभले जन्म आपणास. रात्री करता ऐसा विचार सरली ती सुंदर रात्र उगवे दिन कर सत्वर नित्य कर्मे आटपून राजा निघे मृगयेसाठी वनात येता त्याने पाहिले मारिले व्याघ्र वराह लागुनी तोच एक मृगनयना राजा पाहता झाला. बाण लावून या धनुष्यास शर सोडीला पाहुनी लक्ष शर ही ऋतला मृग शरीरास परी तो मृग पळाला वेगाने. रक्तबिंदूंचा मार्ग काढीत राजाही धावला पाठोपाठ परी आला नाही हातास दिली हुलकावणी त्याने राजाला. अश्वमृगामागे घातला तरी तो ना हाती लागला. तृषाक्रांत राजा झाला पाहिले एक सरोवर समोर. मृगाचा सोडून विचार समोर पाहता सुंदर सरोवर जलपान करून काठावर वृक्षछायेत विसावला राजा. शीतल छाया वायू सुंदर श्रमाचा होता तो परिहार. किंचित डुलकी डोळ्यावर आली त्या दृढधन्वा राजाला. थोडा काळ साच केला तोच शब्द कानी आला अजूनही कान जागला भूपा सत्वर जागा हो. साध घालून मला येते कोण आहे रे जागवित ऐसा विचार राजा करीत चहूकडे पाहत असे. त्यास त्या वृक्षाच्या फांदीवर शुक एक दिसला सुंदर तोच साध वारंवार घालून नृपास उठवीत असे. शुक बोले मनुष्यवाणीत उठ राजा होय जागृत आज्ञानाची सरू दे रात्र लाव जन्म सार्थकी हा. हे नृपा तू सुख अतुल भोगलेस आजवरी जे त्या अतुल दात्याचा कधी विचार तो केलास का.
कोण आहे देणारा सुख सौख्याचा कोण दाता, याचा विचार करी आता आठवी रे त्या अनंताला. कैवल्य सुखदाता कोण, कोण चालवे कोण खेळवे, सुख सौख्याते कोण पुरवी, कोण जागवे कोण निजवे. याचा करी विचार मनात, ज्याने तुझला जन्म दिला, तू का विसरशी त्याला, कोण रक्षील अंती तुझला. चक्रपाणी वाचून या कोणी नाही, ही सुखवाणी कानावर पडता, राजाचे अंतर वारंवार करी विचार, कोण हा असेल मुझ जागे करणारा. याने येऊन जागविण्याचे काय कारण असेल येते, याचे बोलणे मज लागून काय कारणाने भावत असे. बोल याचे गोड तरी सत्य, अंतरी गोड सारयुक्त रस उघड, कोण सांगेल उकलून याचा आपला ऋणानुबंध काय. काय नाते काय संबंध हा का करीतसे बोध, शुकरूपाने कळेना तू कोण माझा, म्हणून बोधसी गा मज लागून. हे विचारावे त्या लागून, राजा फांदीकडे पाहतसे, तोच तो शुक सत्वरगती, झेपावला वाऱ्यावरती. निघून गेला सत्वरगती, राजा होतसे विस्मित, त्याच पावली राजा परतला, चैन पडेना त्याचे मनाला. निद्राही न आली त्याला, रात्र काढली जागुनी, अन्न पाणीही न रुचे त्याला, चिंता लागली घोर मनाला. मनाला शुक काय कारणाने मजला जागविले हे असे, राणीने बहु प्रयत्न केला जाणून घेण्यास वृत्तांत. राणी म्हणाली का राजा चिंतेत पडला, बोलेना का सांगेना काही, राजाचे कशातच मन लागेना, चैन पडेना त्याचे मना. उदासीन आणि दीनवाना झाला राजा दृढधन्वा, तो मनोमनी राजा विचार करी, की खरेच खरोखर आठविला का नाही ईश्वर, भोगता या सुखास सुख भोगले अपार, दात्याचा पडला विसर. भाग्य माझे थोर म्हणून का शुक रूपाने आला नारायण, हा पद्मपुराणाचा दृढवास उपदेश सुखाचा असे. अध्याय हा अधिक मास महात्म्याचा पुन्हा इथे पूर्ण झाला असे, अरुण विनवणी करी साचा, स्वीकारा प्राकृत रचनेस. 13वा अध्याय हा गोड हरिचरणास प्रेम भावे समर्पित. इति श्री अधिक मास महात्म्ये त्रयोदश अध्याय समाप्त. श्री कृष्ण परमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता आपण या अध्यायाचा भावार्थ जाणून घेऊया. श्री अधिक मास महात्म्ये अध्याय 13वा. राजा दृढधन्वांचे आख्यान. सूत शौनकादी ऋषींना सांगतात की आता देवर्षी नारद आणि भगवान नारायण ऋषी यांच्या संवादातील राजा दृढधन्वांची कथा मी तुम्हाला सांगतो. पूर्वी हय नावाच्या एका नगरीत चित्रधर्म नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो अत्यंत पराक्रमी, प्रजाहितदक्ष होता आणि सर्व सुख वैभव भोगत मोठ्या समाधानाने आपले राज्य चालवत होता. त्या राजाच्या ज्ञानी, पराक्रमी आणि सद्गुणी पुत्राचं नाव दृढधन्वा असे होते. दृढधन्वाने गुरुगृही राहून नाना शास्त्रीय विद्या आणि विविध कला आत्मसात केल्या. जेव्हा तो आपला विद्याभ्यास पूर्ण करून तयार झाला, तेव्हा पिता चित्रधर्माने राजाचा सर्व कारभार त्याच्या हाती सोपवला. त्यानंतर पिता चित्रधर्म स्वतःच्या आत्मकल्याणाचा मार्ग अवलंबण्यासाठी वनात निघून गेला. वनात राहून चित्रधर्माने मनोभावे ईश्वर उपासना केली, ज्याच्या प्रभावाने शेवटी त्यास वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. पित्याच्या निधनाची वार्ता जेव्हा राजवाड्यात समजली, तेव्हा राजा दृढधन्वाच्या मनात सुखदुःखाची एक संमिश्र भावना उमटली. दुःख यासाठी होते की आपल्या शिरावरचे पितृक्षेत्र हरपले होते आणि सुख यासाठी होते की पित्याला उत्तम गती म्हणजे वैकुंठ लोक प्राप्त झाला होता. त्यानंतर राजाने पितरांचे शास्त्रोक्त पद्धतीने उचित श्राद्धकर्म केले आणि आपला पुत्रधर्म पूर्ण केला. राजा दृढधन्वा आणि त्यांची पत्नी राणी गुणसुंदरी यांना ईश्वर कृपेने चित्रवाग, चित्रवाह, मणिमान आणि चित्रमंडळ नावाचे 4 पराक्रमी पुत्र आणि एक अत्यंत सुंदर कन्या होते. सर्व काही अनुकूल असूनही राजा दृढधन्वा नेहमी मनात विचार करायचा, मी पूर्वजन्मी किंवा या जन्मी असे कोणते मोठे पुण्य केले आहे ज्यामुळे मला हे अपार सुख वैभव आणि उत्तम कुटुंब प्राप्त झाले आहे. एकदा असाच विचार करत राजा दृढधन्वा वनात शिकारीसाठी गेला. तिथे वाघ आणि डुक्कर यांची शिकार केली. त्यानंतर त्याची नजर एका सुंदर हरणावर पडली आणि तो त्याच्या मागे लागला. राजाने हरणावर बाण सोडला, ज्याने हरिण जखमी झाले, परंतु त्याच जखमी अवस्थेत ते वेगाने पळून गेले. हरणाचा पाठलाग करून राजा पूर्णपणे थकला होता. त्याला तीव्र तहान लागल्यामुळे तो एका सरोवराजवळ आला. सरोवराचे शीतल पाणी पिऊन तो तिथेच एका वृक्षाच्या छायेत विसावला. राजा क्षणाचा विसावा घेत असतानाच अचानक त्याच्या कानावर एका पोपटाचे बोलणे पडले. त्या झाडाच्या फांदीवर बसलेला एक सुंदर पोपट राजाशी चक्क मनुष्यवाणीत बोलून त्याला सावध करत होता. तो राजाला विचारत होता, हे राजा, तू
तू खऱ्या अर्थाने जागा झाला आहेस का? तू कधी जागृत होणार? ज्या परमेश्वराने तुला हे सारे वैभव दिले आहे त्याची तुला कधी आठवण होणार का? ज्याने तुला हा मनुष्य जन्म दिला त्याला जर तू विसरून जाशील तर अंती तुला या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून कोण सोडवणार? पोपटाचे हे ज्ञानयुक्त शब्द ऐकून राजा चकित झाला. राजा त्या पोपटाला तू कोण आहेस म्हणून विचारणार. तोच पोपट पंख पसरून वाऱ्याच्या वेगाने तिथून उडून गेला. त्यानंतर राजा शिकारीचा नाश सोडून त्याच पावले राजवाड्यात परतला. पण पोपटाच्या त्या शब्दामुळे राजाला कुठेच चैन पडेनाशी झाली. त्याचे कशातही मन लागेना आणि तो कोणाशी काही बोलेनासा झाला. राजाची अवस्था पाहून राणीलाही मोठे आश्चर्य वाटले. राजा अत्यंत उदास आणि दीनवाना झाला होता. येथे ब्रह्मनारदी पुराणातील अधिक मास महात्म्याचा राजा दृढधन्वांच्या आख्यान नावाचा हा 13वा अध्याय पूर्ण होतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.